गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। सध्या नाशिकच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। त्याचा परिणाम आता दरांवर होतोय। शेपू, कोथिंबीर, पालक या पालेभाज्यांमध्ये भाववाढ झाली आहे। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाची जी ती झळ आता पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी पावसाचा जो आहे तो परिणाम देखील दिसून येत होता। अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यातच आता लगेच नाशिकचा जो तो पारा आता 40शी पार गेल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पालेभाज्यांवर जो तो परिणाम दिसून येतोय। त्यामुळे आता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा पालेभाज्यांचा जो आवकचा दर आहे तो आता कमी झाल्याचं पाहायला मिळतोय। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये शेतकऱ्यांना अनेक जे इथे नैसर्गिक संकटांना सामोरे जावं लागत होतं। त्यामुळे आता कुठेतरी जे इथे नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या पालेभाज्यांवर देखील आता उन्हाचा जो तो परिणाम दिसून येतो आहे। माझ्यासोबत काही भाजी विक्रेते शेतकरी आहेत। किती सध्याचा भाव आहे आणि किती वाढला? नाशिक कृषी उत्पन्न मार्केट कमिटीच्या आवारामध्ये जो भाजीपाल्याची आवक कमी जास्त होते, कोथिंबीर पालेभाज्यांची आवक थोडी वाढलेली जरी असेल पण उन्हाळ्याच्या मानाने तितकी परिस्थिती नाही आहे। फारसा माल नाही आहे, थोडीफार कमी प्रमाणात आहे, पण मार्केट 10-20% जरी वाढले असेल पण पाहिजे तेवढा माल निघत नाही आणि तो माल भरून काढण्यासाठी आहे। आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान जे ते अवकाळीने झालं होतं आणि त्यानंतर आता काही उन्हाची जे ते परिणाम देखील आता या शेतकऱ्यांच्या पालेभाज्यांवर दिसून येतोय। त्यामुळे आता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा जो माल आहे तो या ठिकाणी कमी प्रमाणात असला तरी देखील आता काही प्रमाणात पालेभाज्यांच्या भावांसह फळभाज्यांचे भाव देखील वाढताना पाहायला मिळत आहे। टोमॅटो असेल, त्यासोबत या ठिकाणी शिमला असेल, अशा भाज्यांचे देखील भाव आता वधारल्याचं आपल्याला एकूण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।